आज आपण बनवणार आहोत पुरणपोळी। इथं अर्धा किलो चना डाळ घेतली, ती अर्धा तास पाण्यामध्ये भिजत घातली। नंतर पाणी नितळून बघा ती कुकरमध्ये घातली, त्याच्यामध्ये शिजण्यापुरतं पाणी घातलं, थोडीशी हळद घातली, 1 चमचा तेल घातलं आणि डाळ छान शिजवून घेतली। 3 शिट्ट्या करून घेतल्यानंतर बघा पुरण गाळायच्या चाळणीमध्ये डाळ नितळायला ठेवली। नंतर थंड झाल्यानंतर बघा ही डाळ आपल्याला वाटून घ्यायची आहे एकदम बारीक अशी पुरण गाळायच्या चाळणीने। नंतर याच्यामध्ये 1.5 पाव किलो म्हणजे जेवढी डाळ आहे त्याच्यापेक्षा थोडासा कमी गूळ घातला बारीक चिरलेला। नंतर बघा मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडीशी बडीशोप, इलायची, थोडंसं जायफळ घातलं। नंतर त्याची पेस्ट घातली पुरणामध्ये। इकडं कणिक मळण्यासाठी बघा कणिक चांगली मळून घेतलेली आहे, त्याच्यामध्ये थोडंसं पाणी, थोडीशी हळद टाकली, चवीनुसार मीठ आणि चांगलं घट्ट पीठ मळून घेतलं। इकडं पुरण पण छान असं गोळामध्ये शिजत आहे। कणिक इकडं बघा कणकेचा गोळा आहे तो पाण्यामध्ये 10 मिनिटासाठी ठेवलेला होता। नंतर तो काढला, तेलाचा हात लावून मस्त मऊ असा गोळा मळून घेतला। पुरण पण आपलं गोळामध्ये छान शिजलेलं आहे, घट्ट झालेला आहे। सविस्तर रेसिपी मी आपल्या कीर्तीज रेसिपी चॅनलवर म्हणजे अपलोड केलेली आहे, तर तुम्ही नक्की एकदा विजिट करा। नंतर बघा पुरण छान घट्ट झाल्यानंतर पोळी छान लाटून घेतली। कणकेचा गोळा थोडासा छोटा आणि पुरणाचा गोळा थोडासा कणकेपेक्षा जास्त घेतला आणि गोल गरगरीत अशा मऊ लुसलुशीत अशा इथं पुरणपोळ्या बनवून येत आपल्याला टम्म फुगलेल्या फुग्यासारख्या पुरणपोळ्या आपल्या बनवून तयार झालेल्या आहेत। रेसिपी आवडली असेल प्लीज लाईक करा, शेअर करा, कीर्तीज रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करा।